नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलोय रंकाळ्यावर आणि रंकाळ्यावर आता खूप छान असं लाइटिंग केलंय आणि त्याचबरोबर आता उन्हाळा पण आहे, त्यामुळे खूप गर्दी होते। आज आपण राजकमल भेळ या ठिकाणी भेट देणार आहोत। 1965 पासून ही भेळ चालू आहे। तर भडंग कसं तयार होतंय मोठ्या क्वांटिटी मध्ये हे बघणार आहे। त्यांची म्हणजे अक्षरशः फॅक्टरीच आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या स्पेशल व्हिडिओला। तुम्ही येताय माझ्याबरोबर। रंकाळा टॉवर जवळच बाग आहे, बागेला लागूनच राजकमल भेळ आपल्याला बघायला मिळते। नमस्कार आजी। आजीने सुरुवात केली होती आणि आता हा प्रवास बरेच वर्ष त्यांचा चालू आहे आणि तसाच त्याच जोशाने चालू आहे। या ठिकाणी आता भडंग मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतोय। माइनकर काका आपल्या बरोबर आहेत आणि खूपच मस्त त्यांचा ही प्रोसेस आहे। सकाळी किती वाजता चालू होते काम तुमचं? 8:30 वाजता यांचं काम चालू होते। आठवड्यातनं एक दिवस भडंग बनवतात आणि फास्ट मध्ये संपून जाते। भेळेसाठी लागणाऱ्या भडंगाची आता तयारी चालू आहे। सगळे पदार्थ हाताशी घेतलेले आहेत। भेळसाठी भडंग बनवणार आहे। बर, त्यासाठी एक पोतं चिरमुरे घातलंय। आता फोडणी टाकायची। ओके। मशीनला जवळजवळ 50 वर्ष झाली। ओके, पहिल्यापासून आहे? होय। बर। पहिल्यांदा आई आमची हाताने करत होती। जवळजवळ 12-15 वर्ष हाताने भडंग केला। बर। त्याच्यानंतर मशीन सिमेंट कॉन्क्रीटच्या मिक्सरवर ट्रायल बघितली, त्यानंतर मशीन बनवलं। त्याच्यावरनं आयडिया सुचली का तुम्हाला याच्यावर होऊ शकते असं? होय। ओके। आता हे प्युअर स्टेनलेस स्टीलचं मशीन आहे। आणि किती बसतं याच्यात क्वांटिटी? एका वेळेला एक पोतं बसतं। 9 किलोचं पोतं असतं। चिरमुरे 9 किलो असतात प्रॉपर। मी लोकांची कामं करून पैसा साठवला। एक गाडी केली, परत ती गाडीचं भाडं साठवून दुसरी गाडी केली, दुसऱ्या गाडीचं भाडं साठवून 6 गाड्या केल्या। 6 गाड्या होत्या। काय काय होतं त्याच्यावर? हे बेल होती, परत आंबोळी होती, शेंगदाणे होते, हे सगळे होते माल त्याच्यावर। कशी होती त्यावेळची परिस्थिती आणि आता कसं बदललाय? भरपूर बदललाय। त्यावेळेला लोक म्हणजे असं एवढी माणसं, मी तरणी होते पण तोंडाकडे बघत नव्हती। काळ बदलला। 15 माणसं मी जतन केली होती त्यावेळेला। राजस्थानची दुष्काळ पडला म्हणून ती रेल्वेत आलेली पोरं रेल्वे स्टेशनवर आणली, मी त्यांना मोठी केली। आता इथं ते बंगले बांधून राहिलेत। संसार त्यांचा बसवला, आयुष्य बदललं। 50 गाड्या केल्या मी। 27 गाड्या शेवटपर्यंत होत्या। सुभाष होरा ते म्हणाले ह्यांनी नदीवरचं काम करतात फक्त, म्हणून त्यांनी ते मला जागा दिली। जागा दिल्यावर मी 8 वर्ष दुकान एकटीन चालवलं। त्याच्यानंतर आमचे मालक आणि तिथं ते सुन्या पिट्या पोरं 2-3 होती, त्या हाताखाली घेऊन धंदा चालवला 8 वर्ष। नंतर मोठं पोरगं आलं, ते चालवायला लागलं। आजींकडून सविस्तर माहिती घेतानाच बाजूला इथं फोडणी टाकण्याचं काम चालू झालं। फोडणीसाठी तेल अगदी गरम केलेलं आहे आणि यामध्ये पहिल्यांदा मोहरी आणि त्यामध्ये तेल टाकून मग नंतर जिरं टाकलं जात आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आता त्यामध्ये हळद टाकली जाणार। आता फक्त आहे ना जिरे तीळ वाढवले, त्या वेळेला आम्हाला जिरे तीळ नव्हते। ही गरम गरम फोडणी आता चिरमुऱ्यामध्ये ओतली जात आहे। भडंग खाणं सोपं आहे, भेळ खाणं सोपं आहे, पण हे काम करणं रिस्की मला वाटलं। खरंच खूप गरम होतं तेल। आता पुन्हा एकदा तीच प्रोसेस कंटिन्युअस चालू आहे। दुसऱ्यांदा फोडणी टाकली जात आहे, त्यामध्ये जिरं मोहरी आणि हळद टाकून पुन्हा एकदा हे मिश्रण ओतलं जाणार। आता सध्या भडंग जे केले जात आहे ते भेळेसाठी केलं जात आहे आणि त्यानंतर वेगळ्या टाईपचे भडंग सुद्धा या ठिकाणी तयार होतात। यामध्ये मिरची पावडर आणि मीठ आता टाकलं जात आहे, ते सुद्धा मोठ्या क्वांटिटीमध्ये। आणि भडंगमध्ये आता पिठी साखर टाकली जाणार। त्यांची नजर आणि हात इतके बसलेत की बरोबर टायमिंगला ते मशीन बंद करतात आणि आता भडंग रेडी आहे। हे भडंग मोठ्या डब्यांमध्ये आता भरलं जाणार आणि स्टोअर केलं जाणार। एका वेळी 3 ते 4 मोठे डबे या एका मशीनमधून भरले जातात। मी सई मोरेश्वर माइनकर, मी त्यांची मिसेस। आपण हा लसूण आता जस्ट मंडईतनं घेऊन आलोय। हा अगदी स्वच्छ असा आणतो आपण लसूण भडंगसाठी, जो आपण राजकमल महिला गृह उद्योग या माध्यमातून लसूण भडंग म्हणून विकतो। तर हा असा बारीक करून आपण लसूण भडंगसाठी वापरतो। आणि माझं काम फक्त हे प्रिपेअर करण्या एवढंच असतं, बाकी सगळं फुल क्रेडिट त्यांचं आहे। हा कढीपत्ता आपण लसूण भडंग, आंबट गोड भडंग आणि जैन भडंग याच्यासाठी आणतो।
आता खेडेगावातल्या बायका ज्या येतात त्यांच्याकडे स्वच्छ शुद्ध असा मिळतो, त्यामुळे तोच आम्ही आणतो. म्हणजे याला वासही चांगला असतो आणि त्याच्यामुळे आपल्या भडंगची टेस्टही वाढते. बरोबर. तर हे आम्ही सगळे फॅमिली मेंबर मिळून हे प्रिपरेशन करतो. भेळेचं भडंग आता पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर आता आंबट गोड भडंग करण्यासाठीची तयारी चालू आहे. एका मोठ्या कढईमध्ये तेल टाकलं जात आहे आणि कढीपत्ता आता यामध्ये तळून घेतला जाणार. याचमुळे भडंगाला खमंग अशी टेस्ट येते. आंबट गोड भडंग करण्यासाठी आता मोहरी घेतली जात आहे. त्यामध्ये आता गरम गरम तेल ओतलं जात आहे. तेल एकदम गरम असलं पाहिजे. मोहरी त्यामध्ये अगदी तडतडली पाहिजे, नाहीतर कडवट लागण्याची शक्यता असते. त्यामध्ये आता जिरं टाकलं जात आहे आणि हळद सुद्धा गेलेली आहे. यामध्ये आता पिठी साखर घातली जात आहे. आंबट गोड भडंगासाठी आमचूर पावडर सुद्धा महत्त्वाची असते. चवीनुसार मीठ यामध्ये टाकलं जात आहे आणि इतर मसाले सुद्धा यामध्ये टाकले जात आहेत. ही आंबट गोड भडंग एकदा नक्की ट्राय करून बघा. खूपच मस्त होती, मला तर आवडली, खूपच भारी लागली. त्यामध्ये आता कढीपत्ता टाकला जात आहे तळून घेतलेला. भडंग आता तयार झालेला आहे आणि हे सुद्धा डब्यामध्ये भरून घेतलं जाणार. लसूण भडंग तयार करण्यासाठीची आता तयारी चालू आहे. गरम तेलामध्ये मोहरी टाकलेला आहे. त्यानंतर थोडंसं जिरं टाकलं जाणार आणि खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला हा लसूण सुद्धा गरम गरम तेलामध्ये गेलेला आहे. मुठीने हा लसूण तेलामध्ये चाललेला आहे आणि तडतड असा गरम असं तेलामध्ये टाकल्यामुळं आवाज येतो आहे. मस्तपैकी तेलामध्ये तळून घेतला जात आहे खरपूस असा. त्यामुळे टेस्ट भारी लागते आणि खायला छान लागतो. मध्ये मध्ये येतो तेव्हा मजा येते. आणि इकडं मशीनमध्ये मोठ्या डब्यातून कुरकुरीत असे चिरमुरे टाकले जात आहेत आणि त्यामध्ये पुन्हा एकदा ही मिश्रण ओतलं गेलेलं आहे. पिठी साखर घातलेली आहे, मिरची पावडर आणि मीठ घातलेलं आहे. प्रमाण त्यांचं ठरलेलं आहे. मोठ्या क्वांटिटीमध्ये दर आठवड्याला अशा पद्धतीनं हे भडंग तयार होतं. खूपच टेस्टी लागतं हे सुद्धा. आता रेडी झालेलं आहे. मी गरम गरम टेस्ट केलं. तर मित्रांनो, गरम गरम भडंग माझ्या हातामध्ये आलेला आहे आणि आता टेस्ट करतोय. वा, खूपच मस्त आहे. जास्त तिखट नाही याला जर दिसत असता तरी सुद्धा, पण त्याला एक वेगळा गोडवा टेस्ट आहे. खरंच मस्त आहे, मस्त. हे सुद्धा डब्यामध्ये भरून ठेवण्याचं काम चालू आहे. पॅक ठेवलं की चांगलं राहतं. तर मित्रांनो, आता या ठिकाणी बघू शकता एवढी भडंग तयार केलेली आहे यांनी. आता पुढची प्रोसेस काय याच्यानंतर? पॅकिंग करायला घरात बायकोकडे द्यायचं, ती पॅक करते, दुकानावर न्यायचं विकायला. दुकानावर किती वाजता जाता तुम्ही? संध्याकाळी 4 ते रात्री 10 पर्यंत चालू असते. लगेचच या सगळ्याची स्वच्छता होते आणि पुढच्या दिवशीच्या कामाला सुरुवात होते. मी लगेचच पुन्हा एकदा रंकाळा टॉवर इथं असलेल्या बेडच्या स्टॉलवर गेलो. तिथं भरपूर कांदा कापण्याचं काम चालू होतं. इकडे किती टाईपच्या भेळ इथं मिळतात? आता सध्या तरी 7-8 प्रकारचे आहेत. काय काय? त्यामध्ये स्पेशल भेल ओली, स्पेशल भेल सुकी, भेवडा मिक्सचर, भेवडा मिक्सचर सुका, फरसाणा भेल ओली, फरसाणा भेल सुकी, लिक्विड पापडी, टाइमपास, आणि आता सध्या जास्त व्हायरल आहे ती युवराज भेळ. युवराज भेळ म्हणजे फक्त तिखट. ते पण आम्ही असं सहज सगळ्यांना देत नाही, लहान मुलांना तर अजिबात नाही. सर्वांना ज्यांना मागितलं त्यांना पहिल्यांदा टेस्ट केल्याशिवाय अजिबात देत नाही. पहिला टेस्टला देता काय? हा. आणि 10 कसं सुचलं हे तुम्हाला एवढी तिखट म्हणजे भेळ करावी असं काय? म्हणजे जो माणूस खात होता त्याचंच नाव भेलला दिले, युवराज. हा, युवराज नावाचं कोण? हा, एक आहे आपल्याकडे मित्र, हा, ग्राहक आहे. ते तिकड घाल त्यानुसार ते केलं. ओके, त्यामुळे युवराज भेळ असं नाव पडलं. अजून एक ह्याच्या पुढची एक भेल असती. पोलीस टाइमचे फोटोग्राफर होते ते, तर खरड्यात भेल मिक्स करायचे, चिंचेचं पाणी नाहीच, खरडा आणि लाल तिखट. काय होत असेल दुसऱ्या दिवशी? आगीचा बंबच. पण ती आता नाही, ती करत नाही, ती बंदच करून टाकली. सगळ्यांना देऊन चालत नाही ती भेळ. खूपच भारी आहे, मस्त. भेळचे प्रकार पण भारी आहेत आणि करण्याची स्टाईल पण भारी आहे. तुमच्याकडे पार्सल पण अवेलेबल आहे? होय, फॅमिली पॅक आहे. घरी जाऊन भरपूर सारखं बेंगलोरला, मुंबई, पुन्हा सगळीकडे पाठवतोय, कुरिअरनं पाठवतोय. हॅलो, माझा फोन नंबर आहे 9960 34 35 35. ऑर्डरसाठी तुम्ही याच्यावर फोन करू शकता. इकडे युवराज भेळ फेमस झाल्या खरं,
पण इतर भेळ सुद्धा खूपच भारी आणि टेस्टी आहेत. तुम्हाला पाहिजे त्या चवीच्या गोड आंबट इथं भेळ तयार करून दिल्या जातील. मी काय वाळलं धाडस करायला गेलो नाही आणि टाइमपास भेळ घेतली, खूपच भारी होती. आणि चिंचेचं पाणी शेवटला. ओके, ही अशी पद्धत आहे काय? भारी आहे. टाइमपास. कितीला ही? 80 रुपये. पोराने हौशाने युवराज बेडे घेतल्या, बघूया त्यांना कशी वाटल्या. जाळ आहे, जाळ भवका आहे पुरा. संपल काय एकट्याला? नाही नाही तिघांना जपणार ती आता. मला खरंच बस. तर मित्रांनो, आजोबाने खर्च याची सुरुवात केली आहे आणि आजी पण आपण भेटलेलो आहे. आजोबा स्वतः इथं अजून सुद्धा येतात आणि या ठिकाणी वेगवेगळे छोटी मोठी काम करतात आणि लक्ष असतं त्यांचं पूर्ण या भेळेच्या ह्याच्यावर. तर आपण टाइमपास भेळ घेतली आहे, खूपच मस्त आहे. मस्त आहे, गोड आहे भरपूर आणि याच्यामध्ये जो क्रंच आहे तो जाणवतोय. कांदा भरपूर घातलेला आहे, सगळे पदार्थ भरपूर घातलेत. 80 रुपयाला ही प्लेट आहे. 2 ते 3 माणसं जर कमी खाणार असली तर त्यांना बेस्ट आहे. मस्त.